आज संपूर्ण जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी होतीये। आग्र्याच्या लाल किल्ल्यावर सुद्धा शिवजयंतीचं खास नियोजन करण्यात आलंय। छत्रपतींना औरंगजेबाच्या दरबारात मुद्दामून मान सन्मान टाळण्यात आला होता। लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जे घडलं ते थेट ऐतिहासिक स्थळावरनं आमचे प्रतिनिधी सचिन बडे सांगतायत, पाहूया। छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर आले। या ठिकाणी उत्साह होता, कार्यक्रम होता, मात्र प्रवेशद्वारावरच त्यांना सन्मानजनक वागणूक मिळालेली नव्हती। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हे मागचं प्रवेशद्वार होतं। या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांना बराच वेळ ताटकळत ठेवलं, सन्मानजनक वागणूक दिली नाही। मात्र त्यानंतर या प्रवेशद्वाराच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज या पायऱ्यांच्या माध्यमातून वर आले आणि हा जो सोहळा होता, हा संपूर्ण कार्यक्रम जो होता तो या ठिकाणी सुरू होता। या कार्यक्रमाच्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातील विविध भागातील विविध ठिकाणचे जे राजे महाराजे होते, ते जे सेनापती होते ते सुद्धा आलेले होते। मात्र मुख्य म्हणजे या ठिकाणी जो आम एक खास दिवाणी आम जो म्हटला जातो, या ठिकाणी संपूर्णपणे जो सोहळा होता, जो कार्यक्रम होता तो सुरू होता। ह्या कार्यक्रमाला बोलवल्याच्या नंतर एक वातावरण तर वेगळं होतंच, या ठिकाणी चैतन्याचं वातावरण होतं, मात्र संतापजनक वागणूक जी होती ती या ठिकाणी पाहायला मिळालेली होती। तर छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आले, हीच ती जागा आहे। मी स्वतःला भाग्यवान समजेल की काही म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आलेले होते आणि तुम्ही पाहत असाल तर बादशाह औरंगजेब हा वर होता। मात्र दोनही जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांना जी काही वागणूक मिळाली ती वागणूक कुठेतरी संतापजनक होती आणि तोच संताप जो होता तो पाहायला मिळाला आणि त्यानंतर संपूर्ण इतिहास सुरू झाला, संपूर्ण प्रकार सुरू झाला, तो म्हणजे कुठेतरी न्यायासाठीचा किंवा आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे या ठिकाणचा छत्रपती शिवाजी महाराज मग पेटाराच्या माध्यमातून का होईना ते निघून गेले। मात्र ही सरी जी काही सुरुवात झालेली होती ती हीच मुख्य जागा होती। सचिन बडे, लोकशाही मराठी, आग्रा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।